ग्रामीण भागातील महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून उमेद अभियान राबवलं जातं। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत चालणाऱ्या या योजनेमध्ये महिला बचत गट आणि प्रभाग संघांना निधी दिला जातो। मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिखर महिला प्रभाग संघाच्या निधीच्या व्यवहारावरून आता गंभीर आरोप केले जात आहेत। प्रभाग संघाच्या खात्यावर आलेला निधी टायर दुकानाच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी होतीये। नवी मुंबई महापालिकेमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचा ठराव महासभेत मांडण्यात आला। अभय जाधव आणि सोमनाथ केकाण यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पालिकेमधून हकालपट्टी करावी असा ठराव महासभेत मंजूर झाला। बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिकेत स्थान देऊ नये अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवून चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचं नाईक यांनी सांगितलं।